मी तर कधीही उठून बसतो. मला काही सुचत असेल तर झोप लागत नाही, कारण तो मेंदू झोपेला जवळ येऊच देत नाही. नमस्कार, मी महावीर जोंधळे. कुठलीही कलाकृती घडवत असताना तुमच्याकडे समाजशास्त्र आणि निसर्गदत्त व्यवहार या दोन्हीची गोळाबेरीज तुमच्या चिंतनाला लाभली किंवा मननाला लाभली तर त्याला वेळ काळ बंधन नसतं. म्हणजे कधी काय होतं की एखादा विषय सुचतो, अर्धवट राहतो, मनासारखा उतरत नाही. त्यावेळी मात्र जी अस्वस्थता असते ती अस्वस्थता पुढच्या यशाला पूरक असते. त्या अस्वस्थतेमधूनच एक समग्रतेचा विचार आपल्याजवळ येतो की ही कलाकृती समग्र अर्थाने वाचकापर्यंत कशी गेली पाहिजे. लेखनाची प्रक्रिया काय असं विचारलं जातं. तशी काही सिद्धांत नाही त्याला काही. म्हणजे प्रक्रिया सिद्धांत आपल्याला लेखनाच्या बाबतीत काय किंवा चित्रकलेच्या बाबतीत काय किंवा वास्तुकलेच्या बाबतीत काय शिल्पकलेच्या बाबतीत काय हा सिद्धांत असू शकत नाही. काही लोक म्हणतात की आम्हाला सध्या मूड नाही. मूड नाही याचाच अर्थ असा की तुम्हाला काही सुचत नाही. सुचण्यासाठी मूड लागतो ही गोष्टच मला पटत नाही. जेव्हा केव्हा सुस्त तेवढं लक्षात ठेवून त्याच्यावर मग चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं, काही सामाजिक धागे शोधावे लागतात. आणि ज्या उद्दिष्टाला घेऊन आपण लिहू इच्छितो, ती कलाकृती पूर्ण करू इच्छितो, ती अर्थवाही करू इच्छितो, या सगळ्या घटकांसाठी आपल्याला कोणता वेळ कशा पद्धतीने वापरता येईल याचा विचार करावा लागतो. म्हणजे थोडीशी शांतता लागते. मग ही शांतता नेमकी कोणत्या वेळेत आपल्या आधाराला येते. तर साधारण पहाटेचा काळ असतो. बरीच मंडळी झोपेत असते आणि अशा वेळी आपल्याला असं वाटतं की त्यांनी थोडं झोपेतच राहावं. मला थोडंसं सुचतं आहे. हे सुचणं कागदावर उतरेपर्यंत घर शांत ठेवण्यासाठी झोपीत लोकांना ठेवणं हे अतिशय चांगली गोष्ट असते. मी तर कधीही उठून बसतो. मला म्हणजे असं मी असं सांगतो की मला काही सुचत असेल तर झोप लागत नाही, कारण तो मेंदू झोपेला जवळ येऊच देत नाही. जो विषय स्वीकारलेला आहे त्या विषयाची बांधणी कशी करायची, त्यात सैलपणा राहता कामा नये, बंदिस्तपणा आला पाहिजे. आणि हा बंदिस्तपणा आकृतिबंधाच्या पद्धतीने नाही आला पाहिजे, तर तो विचाराच्या पद्धतीने आला पाहिजे. लेखक काय सांगू इच्छितो, त्याला काय सांगायचे आहे, आणि ही सांगण्याची पद्धती विकसित करण्यासाठी चिंतन आणि मनन या दोन गोष्टी आधारभूत ठरतात. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला मानसशास्त्र, मनोविज्ञान, निसर्गायन, प्राणी समूह यांच्याविषयीची थोडीशी माहिती असली पाहिजे, कारण ते धागे आपल्या लेखनात आलेले असतात. आता गेली 2 दिवस झालं मी एक कथा माझ्या डोक्यात आहे की पांढरा बोका आणि भुरकी मांजर. तिचं शीर्षक असं आहे की पांढरा बोका आणि भुरकी मांजर. तर मग पांढरा बोका कसा असतो आणि भुरकी मांजर कशी असते हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्या आशयामध्ये अधिक खोलवर जाऊ शकत नाही. आणि मग इथं एक काळी मांजर आहे आमच्याकडे, तिच्याकडे बघत बसतो बराच वेळा. अधूनमधून पांढरा बोकाही येतो. तर या दोघांचं वर्तन कसं असतं जवळ आल्यानंतर, एकमेकाजवळ आल्यानंतर किंवा दूरवर असताना, तर ह्या दोघांच्या वर्तनाशी आपल्या वर्तनाचं काही साम्य आहे का हे पण पडताळून पाहावं लागतं. कारण नवनिर्मितीच्या अनेक खुणा असतात, नवनिर्मितीचे काही नियम असतात.
पण काटेकोर नियमाने केलेली कलाकृती ही तांत्रिकदृष्ट्या जरी सरस असली तरी माणसाला ती वाचता आली पाहिजे, ती समजून घेता आली पाहिजे, त्यातून त्याला काहीतरी कळलं पाहिजे की या लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे आणि तो काय सांगू इच्छितो. हे दोन प्रश्न जसे त्याचे असतात तसे लेखकाचे पण आपल्याला काय सांगायचं आहे आणि आपण सांगत असताना लोकहिताच्या अंगाने काही चुकीचं तर जात नाही ना ह्याचं पण भान ठेवावं लागतं. म्हणजे सामाजिक भान, वैश्विक भान, विज्ञान आणि विवेकाचं भान या चार गोष्टी जर आपल्याला सातत्यानं सजग राहण्यासाठी उपयोगी पडल्या तर लेखन चांगलं होतं असं वाटतं. हे लेखनाच्या बाबतीतच नाही, अगदी काष्ठशिल्पाच्या बाबतीतसुद्धा तेच असतं. तुमचं मन कुठल्या वेळी कशा पद्धतीने पळतं. म्हणजे बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे एका कवितेमध्ये की मन हे सैरावाऱ्या धावत असताना त्याला कोणी पकडू शकत नाही. अजून तरी कुठलंही शास्त्र असं निघालेलं नाही की मनाला पकडून ठेवतं. आणि मग लेखक असं म्हणतो की मनाला तर पकडता आलं पाहिजे, कारण मनाला पकडल्याशिवाय तर तुम्हाला पुढची कलाकृती घडवता येत नाही. तर ते मन पकडणं म्हणजे पळणारं मन पकडणं नाही, तर जे चिंतन मनाने तुमची जी मनाची अवस्था करून ठेवलेली आहे ती पकडून ठेवणं, या अंगाने आपल्याला या प्रक्रियेचा विचार करावा लागतो. तसं काही चौकटीत बांधून ठेवता येत नाही. कुठलाही लेखक आपापल्या पद्धतीने सैल विचार करतो या चौकटीच्या बाबतीत, लेखन प्रक्रियेच्या बाबतीत, आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. अनेक लेखक असे आहेत की एकाच कलाकृतीचे 3-3 खरडे करतात. ह्या खरड्यामागचा उद्देश असा असतो की जोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान मिळत नाही तोपर्यंत तो लिहित राहतो. विषय तोच असतो, मांडणी तीच असते, पण मग काही जागा राहिली आहे का, काही चुकीचं तर गेलं नाही ना. यासाठी प्रत्येक कलाकृती म्हणजे कलावंत असो, लेखक असो, कवी असो, प्रत्येकाला पुनर्विचार करावाच लागतो. आणि पुनर्विचाराची प्रक्रिया ही तुम्हाला अस्वस्थ करीत असते. अरे मग आता असं डोक्यात आलं, आता तर असं येतंय, मग नेमकं स्वीकारायचं कुठलं. तर स्वीकारण्याच्या आधी सातत्यानं त्याचा पाठलाग करणं, आणि हाती आलंय असं वाटलं की कागदावर उतरणं, ही एक प्रोसेस असते, प्रक्रिया असते. आणि त्याला वाचन हे तुमचं बहुआयामी असावं लागतं. म्हणजे मी समजा मी कथा लिहितो तर मग मी फक्त कथाच वाचीन असं नसतं. जेव्हा तुम्ही एखादी मानसशास्त्रीय अंगाने कथा लिहिता तेव्हा तुम्हाला मानसशास्त्राचा थोडा तरी आधार घ्यावा लागतो. म्हणजे मानसशास्त्रीय कथा हे मनोविकासाच्या अंगाने आपल्याला पुन्हा पुन्हा तपासावी लागते की माणसाच्या मनातील जी काही चलबिचल आहे, घालमेल आहे, कल्लोळ आहे, हा सगळा आपल्याला शब्दाच्या आधाराने कागदावर आणावा लागतो. आणि मग असं वाटतं की आता खरा जिवंतपणा शब्दाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. जिवंतपणा म्हणजे लेखणीचा रसरशीतपणा. प्रतिभा, प्रतिमा, प्रतीकं हे आपोआप येत राहतात. अशा ज्या कथेचा विषय आहे, ज्या कथेचा अमका एक आशय आपल्याला सांगायचा आहे, तर त्या आशयाच्या अंगाने शब्दरूप घेऊन प्रतीकं येत असतात आणि या प्रतीकांची सावली आपल्या लेखनावर अधूनमधून पडत असते. केवळ प्रतिभा या कामी उपयोगी पडते असं नाही. ज्यांना कल्पकतेच्या आधारावरच काही फुलवायचं असतं त्यांच्यासाठी प्रतिभा ठीक आहे, परंतु ज्यांना समाज वास्तव, समाजदर्शन, समाजविचार, सम्यक स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन लेखन करायचं आहे, त्यांना मात्र प्रोसेस स्वीकारताना शेवटी चिंतनाकडे जावंच लागतं की हे असं आलं तर कसं होईल, ते तसं आलं तर कसं होईल.
हे आणलेलं लोकांना समजेल का, वाचकाला समजेल का? कारण शेवटी आपण वाचकाला लिहितो. आपण स्वांत सुखाय लिहितो असं काही लेखक म्हणतात. तर मग तुम्ही स्वांत सुखाय लिहिता, त्यामुळे मग घरातल्या माणसालाच वाचून दाखवा किंवा तुम्ही एकटेच वाचत बसा ना. स्वांत सुखायचा अर्थ काय? मी माझ्या आनंदासाठी लिहितो. तर मग तुम्ही कविता वाचायला का जाता? कथाकथन करायला का जाता? अभिवाचन का करता? मग तुम्हाला स्वांत सुखायचंच वेळ असेल तर तुम्ही स्वांत सुखाय घरात होऊ शकता ना. आणि आत्ताच गेली 5 महिन्याचा काळ तर स्वांत सुखायासाठी अतिशय चांगला आहे. म्हणजे घराचं दार उघडायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, मास्क लावायचा. मग या काळातला तुमचा स्वांत सुखाय आणि तुम्ही तुमच्यासाठी निर्माण केलेला स्वांत सुखाय, याच्यातला फरक आता लेखकांनी सांगावा आपल्याला. ती ही सांगण्याची वेळ आहे. तर कोणीही स्वांत सुखायासाठी लिहित नसतं. आपली प्रतिमा, आपला आनंद, आपली प्रसिद्धी, आपला लौकिक, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामागे असतात. स्वांत सुखायाला मर्यादा असतात आणि मर्यादित विचारासाठी केलेलं लेखन ही जनतेपर्यंत जात नाही. तर जनतेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या विचाराने ती प्रक्रिया पुढे पुढे न्यावी लागते. कधी आठवतं, कधी आठवत नाही. आठवलं तर नेमकं जसं पाहिजे तसं कागदावर उतरत नाही. कधी कधी तर मी चिठोरीवर लिहिलेलं आहे. प्रवासामध्ये 4 वळी जर आठवल्या तर मिळेल त्या कागदावर लिहिलेलं आहे की आता हे 4 वळी सुचलेल्या आहेत ना, तर जशाच तशा आपल्याला पुन्हा आठवणार नाहीत. पुन्हा ते शब्द आपल्याला जे अपेक्षित आहेत ते शब्द आपल्याकडे परत येणार नाहीत. आता आलेले आहेत तर त्याला बांधून ठेवा. कागदाचा विचार करू नका, पेन्सिलचा विचार करू नका, पटकन ते आपल्या कागदावर उतरा. अशी एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आनंददायक असते. लेखक पत्रकार असेल तर 2 आहेत, फायदे आहेत आणि तोटे आहेत. म्हणजे जे विषय कधी आपल्याला सुचत नाहीत ते पत्रकारितेत राहिल्यामुळे सुचतात. कारण तुमचा जनतेशी रोज संपर्क असतो. त्यांच्या सुखदुःखाशी, त्यांच्या प्रश्नाशी, त्यांच्या समस्यांशी, त्यांच्या व्यवहाराशी ही आपला संबंध असतो आणि त्या संबंधामुळे आपण नव्या विषयाकडे वळतो. हा झाला फायदा. आणि तोटा असा आहे की पत्रकारितेमध्ये वेळेची बंधनं असतात, शब्दांची मर्यादा असते, उपलब्ध जागा किती आहेत त्या जागेच्या आत चौकटीत आपल्याला आपला विषय समजून सांगावा लागतो, लेख लिहून द्यावा लागतो. आणि ती सवय जर तुम्हाला पत्रकारितेत लागली तर लेखकाला तो एक प्रकारचा तोटा असतो. कारण मी जर आज कादंबरी लिहायला बसलो तर मला ती लघुलेखनाची लागलेली सवय तिथे आडसर ठरते. मी जेव्हा माझ्या लेखनिकाला डिक्टेशन द्यायचो अग्रलेखाचं, तेव्हा मीच थांबायचो आणि त्याला म्हणायचो किती झालं बघ. तर तो म्हणायचा सर संपले. अगदी काटेकोर झालेला आहे, एकही ओळ त्याच्यात वाढवता येत नाही. आणि मग तिथंच थांबायचं. म्हणजे इतकी सवय त्या डिक्टेशनला लागते. विजय तेंडुलकरांना पत्रकारितेतून विषय खूप मिळाले म्हणून त्यांनी नाटकं लिहिली, पण ते कादंबरीकडे वळले नाहीत. अरुण साधू हे यशस्वी पत्रकार कादंबरी लिहिणारे. विजय कोळेकरला पण ते जमलेलं नाही. कारण सगळ्या पत्रकारांना वेळेचं बंधन, नियम आणि ती वेळ आणि नियम या दोघांची सवय जेव्हा लेखणीला लागते तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात आणि ते खरेच असतात. म्हणजे ते त्यांचं पत्रकाराचं ते अपयशही नसतं, पण आता व्यवसाय असा असल्यामुळं ते तुमच्या लेखणीवर बंधनं टाकतात. माझ्या लेखनावर तो आरोप होतोच. अनेक समीक्षकांनी केलेला आहे की ही जी कथा आहे आमच्या एका मासिकात आलेली, ही कथा दीर्घकथा झाली असती, परंतु लेखक हा व्यवसायाने पत्रकार असल्यामुळे त्याला लघुलेखनाची सवय लागलेली आहे आणि मग तो शॉर्टकट मार्ग शोधून त्या चौकटीत तो त्याचं लेखन बसवतो आणि ही गोष्ट खरी आहे. म्हणून माझं कादंबरी लेखन अजून यशस्वी झालेलं नाही. कारण कादंबरी लेखनाला एक बैठक लागते, एक विचार लागतो,
एक ठोस आशय घेऊन तुम्हाला बैठक मारावी लागते. आणि पत्रकाराला नेहमी पळायची सवय असल्यामुळं इकडं तिकडं, हे बघू का, ते बघू का, तो विषय घेऊ का, त्याला भेटू का, त्याची मुलाखत घेऊ का, ह्या सगळ्या धांदलीमध्ये तो मूळ त्याचा जो गाभा आहे लिखाणाचा तो हरवतो.